तो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूची। विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळीला, न देखती गर्भवास कधी दास विष्णूची। त्रिभुवनी ज्याची सत्ता तू कया रक्षिता तो झाला, न देखती गर्भवास कधी दास विष्णूची। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरा दुर्नबिंब फलाधरुष्णत पूर्णेन्द्र सुंदर मुखादर बिंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। गजाननं भूतगणादि सेवितं कपित जम्बुफलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। पांडुरंग करो प्रथम नमन, 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 पांडुरंग करो प्रथम नमन। दुसरी चरण संतजिया, दुसरे चरण संतजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका। जयांची गिरिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी आवार करी संताच्या सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक जादू, लागे सेवक भालो, सेवे लागे सेवक झालो। तुमच्या गुरु निज चरणा, तुमच्या गुरु निज चरणा, तुमच्या गुरु निज चरणा, तुमच्या गुरु निज चरणा, तुमच्या गुरु निज चरणा। तुमच्या
शोकाकुल असणारा हजारी परिवार, या परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारी, थोडासा आवाज येतो नाही खेचणार, इथून थोडासा जास्त जवळ आणि रग लावा लागते मला थोडीशी, इथून थोडासा. या कुटुंबामध्ये असणारे आदर्श व्यक्तिमत्व वैकुंठवासी दत्तात्रयजी सोनाजी हजारी बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या पुण्यस्मरण रूपी सेवेचं गोड नियोजन करणारा पाठीमागे त्यांचा परिवार, त्याच्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी रुक्मिणी दत्तात्रय हजारे, पाठीमागे त्यांची चिरंजीव आदरणीय श्री राजेंद्रजी दत्तात्रय हजारे, पाठीमागे बाबांच्या सुनबाई आदरणीय सौ मनीषाताई राजेंद्र हजारे, पाठीमागे त्यांची 2 मुली, त्याच्यामध्ये सौभाग्यवती अलकाताई गोरख उकांडी आणि सौ मंदाकिनी पोपट जाधव. त्याच पद्धतीने पाठीमागे त्यांचे दोन्ही नातू चिरंजीव सुजितजी राजेंद्र हजारे आणि चिरंजीव सुमितजी राजेंद्र हजारे, असा हा पंचक्रोशीतील परिसरातील एक अत्यंत गोड अशा प्रकारचा असणारा हजारी परिवार. आणि या परिवाराला खऱ्या अर्थाने एक वारकरी संप्रदायाची विचारधारा देण्याचं ज्यांनी काम केलं, संस्कार चांगलं देण्याचं काम केलं, आणि आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचे चिरंजीव समाजामध्ये प्रतिष्ठित जीवन जगतात, याच्या पाठीमागे मला वाटते की आदरणीय बाबांचा आशीर्वाद आहे. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची विचारधारा देण्याचं काम केलं, एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दाखविला, आणि आयुष्यभर संसाराचा गाडा हाकत असताना स्वतः काबाड कष्ट करून आपल्या वाट्याला आनंदमय दिवस ज्यांनी दाखवलं, त्या बाबांचा आपल्यावरती ऋण आहे. मग त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा पुण्यस्मरण विधी परिवाराच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्याकडं, आणि मला वाटते की विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायात एक वैभव असणारे पंचक्रोशीचं वैभव माझे मित्र आदरणीय आमचे संदीप भाऊंच्या वतीने सेवेचं निमंत्रण सर्वप्रथम दंडवत वंदनीय. मुलं तुमचं पुण्यस्मरण घालतील म्हणून सांगता येत नाही. 50 एकराचं बागायत करून ठेवलं, मुलं पाठीमागं तुमचं पुण्यस्मरण करतील म्हणून सांगता येत नाही. बऱ्याच मनांच्या मनामध्ये विचार आलाय, महाराज मुलांना पैसा ठेवला पुण्यस्मरण करतील म्हणून सांगता येत नाही, जमीन कमवून ठेवली पुण्यस्मरण करते म्हणून सांगता येत नाही, बंगला बांधून ठेवला पुण्यस्मरण करते म्हणून सांगता येत नाही. मग महाराज पुण्यस्मरण कोण करेन? वाक्य घेऊन जा. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांकरता, आई वडिलांनी आपल्या मुलांकरता चांगल्या प्रकारचे संस्कार आणि संस्कृती त्यांच्या हातामध्ये दिली, अशीच मुलं आपल्या बापाचं पुण्यस्मरण करतात, कुणी करत नाही बरं का. पण मला वाटते की बसलेल्या बऱ्याच लोकांच्या मनात आलं असं, आमच्या पोरांनी आमचं पुण्यस्मरण करावा असं वाटत असेल ना, संपत्ती कमी द्या पण वारकरी संप्रदायाची विचार द्या, नक्कीच तुमचं पुण्यस्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला काय माहिती का, ज्यावेळेस मुलगा पुण्यस्मरण बापाचं करतो, परत एकदा ऐका, ज्यावेळेस मुलगा बापाचं पुण्यस्मरण करतो ना, मग त्या मुलांनी त्या कर्तृत्वाचा अहंभाव आपल्याकडे घ्यायचा नाही. परत एकदा ऐका, जरी बापाचं पुण्यस्मरण जरी घातलं तरी त्याने अहंभाव घ्यायचा नाही. का? कारण पुण्यस्मरण जरी घालत असला, आज समाजामध्ये तुला प्रतिष्ठा मिळाली, कुणामुळं? त्यांच्यामुळं. आणि मला वाटतं की मुलगा ज्यावेळेस समाजामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, प्रतिष्ठित जीवन जगतो, चांगल्या प्रकारचं कार्य करतोय, त्याने त्याचा अहंकार घ्यायचा नाही. का? तुला एवढी मोठी प्रतिष्ठा तर मिळाली, त्याच्या पाठीमागे जर का श्रेय जर का कुणाकडे जात असेल, आमचे तुकोबराय म्हणतात, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता. धन्य माता पिता तयाचिया, हा शब्द कुणी विसरू नका बरं का. मुलांनी जरी बापाचं पुण्यस्मरण घालण्याकरता मुलगा प्रवृत्त झाला, त्याचा अहंकार घेऊ नका. समाजामध्ये मुलाला प्रतिष्ठता प्राप्त झाली, त्याचा अहंकार तुम्ही घेऊ नका.
ज्या अर्थी तुम्ही या कार्यापर्यंत पोहोचलाय नाही, आशीर्वाद कोणाचा आहे? कुणाच्या आशीर्वादाने? आई वडिलांच्या. म्हणून तुकोबारायांनी मुलाला नाही धन्यता दिली, तुकोबाराय म्हणतात धन्यत. कोण धन्यत? ज्या आई वडिलांनी जन्म दिला, संस्कार दिले, विचार दिले. धन्यतेचं बोट आमच्या तुकोबारायांनी त्यांच्याकडे करावा. धन्य माता पिता तयाची या. पुन्हा एकदा वाक्य बोलतो. म्हणून या कुटुंबामध्ये असणारे आमचे आदरणीय श्री राजेंद्रजी असतील, आज प्रतिष्ठित जीवन जगतात. याच्या पाठीमागे जर का श्री जर का कुणाचे आदरणीय बाबांचे, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्याच पुण्याने प्रतिष्ठता, विचार चांगले म्हणून पुण्यस्मरण घालतात. म्हणून या अनुषंगाने एक छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता वेळ खर्चित करीत नाही मी. एक जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाची इच्छा आहे अमरत्वाची, आणि हे अमरत्व जर का प्राप्त करत असेल तर त्याच्याकरता नेमकं काय केलं पाहिजे याचा बोध जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून घेतात. आता ऐका. अमरत्वाची इच्छा घेणारा जीव या मृत्यू लोकांमध्ये आहे बरं का. ऐका ऐका. या जीवाच्या अंतःकरणामध्ये अमरत्वाची इच्छा आहे. पण अमरत्वाची इच्छा का आहे या शब्दाच्या पाठीमागे जर का आपण गेलो तर त्याचं कारण आहे, मृत्यू लोकांमध्ये आपण इथे आल्यानंतर काही कर्म करतात, त्या कर्माचा भोग भोगावा लागतो, आणि भोग भोगून झालं की मृत्यूला सामोरे जावं लागते. ह्या मृत्यूमुळं खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये अमरत्वाची इच्छा आहे. मला वाटते की येथे मला एक कर्म आणि कर्माचा भोग याच्या माध्यमातून एक मला समाजामध्ये 3 प्रकार करावासे वाटतात. थोडंसं लक्षपूर्वक ऐका. पाऊण तासाचं कीर्तन तुम्ही घरी घेऊन जाणार भूषण दादा, असं मी कीर्तन करणारे. लक्षपूर्वक ऐका ऐका ऐका. एक वर्ग मला असा करावासे वाटतोय. ऐका. एक वर्ग असा करा वाटते जेथे कर्तृत्व वजा भोक्तृत्व. परत एकदा ऐका. वजा कर्तृत्व वजा भोक्तृत्व एक वर्ग आहे. दुसऱ्या वर्गाचा विचार येतोय जेथे कर्तृत्व आहे पण वजा भोक्तृत्व आहे. आणि तिसऱ्या वर्गाचा मला विचार मांडावाशी वाटते जेथे कर्तृत्वही आहे आणि तेथे भोक्तृत्व सुद्धा आहे. आता बारकाईने ऐका. वजा कर्तृत्व वजा भोक्तृत्व तो वर्ग आहे, माझ्या देवाचा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे जेथे कर्तृत्व आहे, जेथे कर्तृत्व आहे पण वजा भोक्तृत्व आहे, तो संतांचा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे जेथे कर्तृत्व आहे आणि भोक्तृत्व सुद्धा आहे, तो मला वाटतं की मनुष्याचा वर्ग आहे. विठाला विठाला मला पहिला वर्ग कराशी वाटतोय जेथे वजा कर्तृत्व कर्तृत्वही नाही आणि जेथे भोक्तृत्व सुद्धा नाही. मला वाटतं की तो परमात्म्याचा तो देवाचा वर्ग बरं का. मग देवाला येथे आल्यानंतर कर्तृत्वही नाही आणि देवाला त्या कर्तृत्वाचा भोगही नाही बरं का. परत एकदा ऐका. देवाला येथे आल्यानंतर कर्म करण्याची गरज नाही, आणि जरी कर्म केलं तरी देवाला येथे आल्यानंतर देवाला त्या कर्माचा भोग भोगावा लागत. एक भागवतामध्ये अत्यंत गोड वर्णन आलं बरं का. दुर्वास ऋषीने श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत निरोप पोहोचवला की माझ्याकरता अन्नाची व्यवस्था कर. कृष्ण परमात्म्याने आपल्या सर्व 16,000 पत्नींना सांगितलं माझे श्री गुरु दुर्वास ऋषी आल्यात, त्यांच्याकरता अन्नाची व्यवस्था करा. कृष्ण परमात्म्याच्या सर्व पत्न्यांनी एक एक पदार्थ करण्याकरता सुरुवात केली आणि ते सर्व अन्न घेऊन निघाल्या. पण त्या 16,000 पत्नींनी कृष्णाला सांगितलं की देवा दुर्वास ऋषीला अन्न कुठं घेऊन जायचंय. कृष्ण परमात्म्याने सांगितलं देव यमुनेच्या पलीकडच्या तीरावरती. त्या असणाऱ्या देवाच्या पत्न्यांनी सांगितलं शक्य नाही तिथे जाणं. का? यमुना नदी दुतडी भरून वाहती. मग देवाने सांगितलं यमुना नदीने जर का तुम्हाला वाट द्यावा असं जर का वाटत असेल ना, परत एकदा ऐका. यमुना नदीने जर का तुम्हाला वाट द्यावा असं वाटत असताना यमुना नदीला एकच सांगा. देवाच्या पत्नींनी विचारलं काय सांगू. देवाने सांगितलं एकच सांगा, आमचा पती जर का 16,000 पत्न्या बघून तो जर का ब्रह्मचारी असेल तो वाट दे. कोण म्हणतं हे? कोण म्हणलं हे? त्या देवाच्या पत्न्या म्हणले अरे कृष्ण्या, अरे तू हे कुणाला सांगतोय नेमकं? आम्हाला सांगतोय का 16,000 पत्न्या भोगून जर का मी ब्रह्मचारी असेल तर वाट दे आम्हाला सांगतोय का? देवाने सांगितलं तुम्हाला काय करायचंय फक्त विचारून बघा, नाही वाट दिली तर. आणि ज्यावेळेस देवाच्या पत्नी यमुनेच्या तीरावरती आल्या आणि त्या यमुनेला इच्छा व्यक्त केली आमचा पती जर का 16,108 पत्न्या भोगून जर का ब्रह्मचारी असेल तो वाट दे. आणि काय चमत्कार घडला. मुखातून शब्द बाहेर पडल्याबरोबर यमुना मातेने वाट दिली आणि दुर्वास ऋषीला अन्न दिलं. पण अन्न दिल्यानंतर ज्यावेळेस पाठीमागाने निघाल्या
त्या देवाच्या पत्नीने विचारलं पाठीमागे कसं जाणार? दुर्वासाने विचारलं का? तर यमुना नदी. मग आल्या कशा? तर त्या देवाच्या पत्नीने सांगितलं, कृष्ण परमात्म्याने सांगितलं तर 16,000 पत्न्या भोगून जर कमी ब्रह्मचारी असेल तर वाट दे. तेव्हा वाट दिली. आता माघारी जाण्याकरता दुर्वासाने सांगितलं एवढं 60,000 खंड्या अन्न खाऊन मी जर का उपोषी असेल तर यमुना मातेला मला वाट दे. आणि यमुना मातेने पुन्हा वाट दिली. मला पुढला प्रसंग सांगायचा नाही. कृष्ण परमात्म्याने येथे आल्यानंतर भोग जरी भोगले तरी देवाला भोगाचं भोगतृत्व नाही. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नटधारी नटधारी तुका म्हणे नटधारी नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी 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 तुका म्हणे नटधारी नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी भोग भोगुनी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडी 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 नवल केवडी केवडी नवल केवडी केवडी भोगोनी 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 ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडी केवडी नवल केवडी केवडी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवाने कर्म जरी केलं तर कर्माचं भोक्तृत्व देवाला लागत नाही. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. एक शंका उपस्थित करतो आणि पुढच्या वर्गाकडे जातो. देवाला कर्म करण्याची गरज नाही पण कर्म जरी केलं तर कर्माचं देवाला भोगाचं भोक्तृत्व का लागत नाही? काय माहिती का? देव कर्म करत असताना देवाच्या कर्मातून कुणाचंच वाईट होत नाही म्हणून देवाला कर्माचा भोग भोगावा लागत नाही. बरीच लोक म्हणतात की महाराज देवाच्या कर्मातून कुणाचंच वाईट होत नाही कुणाचंच वाईट होत नाही. परत एकदा ऐका ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गोड उभी नारदा ध्रुवा अक्रूरा शुक हनसन तु कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्ती जायचा. ऐका ऐका तैसाचे गोपिकांचे कामे तया कंसा संभ्रमे येरा घातके मनोधर्मे शिशुपाला दिका. परत एकदा ऐका बरं का. देवाची भक्ती करणाऱ्यांचा देवाने उद्धारच केला बरं का. आणि देवाला विरोध करणारी जी होती शिशुपाल कंस होता रावण होता यांच्या बाबतीत जरी कर्म करत असताना देवाने यांना मारल्यासारखं जरी वाटत असलं पण देवाने त्यांना मारलं जरी असलं तरी मारल्यानंतर सुद्धा आपल्या भक्ताला जे दिलं ते आपल्या शत्रूला दिलं. मग देवाच्या कर्मातून कुणाचंच वाईट होत नाही. मग देवाने कर्म जरी केलं तरी कर्माचं भोक्तृत्व देवाला नाही. विठाला पहिला वर्ग आहे जेथे कर्तृत्व वजा भोक्तृत्व आहे तो देवाचा वर्ग आहे. मला दुसऱ्या वर्गाकडे तुम्हाला घेऊन जायचे. आता जेथे फक्त कर्तृत्व आहे जेथे कर्तृत्व आहे पण जेथे भोक्तृत्व नाही बरं का. भोक्तृत्व नाही पण कर्तृत्व मात्र आहे तो वर्ग संतांचा आहे. म्हणून असं म्हटलं जातं संतांना येथे आल्यानंतर कर्म हे करावा. संतांना कर्म करावा लागत बरं का. संतांना कर्म हे करावाच लागत. पण जरी कर्म केलं त्या कर्माचं भोक्तृत्व संतांना भोगावा लागत. एक माझ्याकडे वेळ नाही पण ज्ञानोबऱ्यांच्या एक जीवनातला गूढ अनुभव बरं का. संतांना कर्तृत्व करावं लागतं त्यांच्या करता नाही पण समाजाकरता कर्तृत्व करावं लागतं. काय झालं चारही भावंडांना आळंदीमध्ये ज्यावेळेस ब्राह्मण वृंद संन्यासाची मुलं म्हणून हिंडवू लागली. जास्त वेळ घेत नाही. त्या धर्मसभेमध्ये ज्यावेळेस निवृत्तीनाथांनी ब्राह्मण वृंदांना विचारलं आम्हाला संन्यासाची मुलं म्हणून हिणवताय याच्यातून बाहेर पडण्याकरता आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं पण तरीही तुम्ही आम्हाला संन्यासाची मुलं म्हणून हिणवताय. आता शेवटचा मार्ग सांगा याच्यातून बाहेर पडण्याकरता आम्हाला काय करावं लागेल. त्या धर्मसभेमध्ये निवृत्तीनाथांना ज्ञानदेवाला सोपान काकांना मुक्ताईला सांगितलं याच्यातून बाहेर पडायचं असेल तर पैठणला जा आणि शुद्धीपत्र घेऊन या. ज्यावेळेस त्या धर्मसभेमधले शब्द
ज्ञानोबरांच्या कानावरती पडले आणि ज्ञानदादाला थोडस हसू आलं. ज्ञानदादाच्या चेहऱ्यावरती हास्य निवृत्तीनाथांनी पाहिलं आणि निवृत्तीनाथांनी विचारलं, ज्ञानदादा अरे हसायला काय झालं? ज्ञानदादाने सांगितलं, श्री गुरु मला हसण्याचं हे कारण आहे, या लोकांनी आपल्याला शुद्धीपत्र आणण्याकरता सांगावा. श्री गुरु आपल्याला शुद्धीपत्र आणण्याची गरज नाही का? आपण मूळचे शुद्ध आहेत, उलट अपवित्र तर हेत, यांना शुद्धीपत्राची गरज आहे आणि यांनी आपल्याला शुद्धीपत्र आणण्याकरता सांगावा. श्री गुरूंनी ज्ञानदादाकडे पाहिलं, सांगितलं, ज्ञानदादा ज्या अर्थी यांनी शुद्धीपत्र आणण्याकरता सांगितले, आपल्याला शुद्धीपत्र आणावाच लागेल. ज्यावेळेस निवृत्तीनाथांचे शब्द ज्ञानदादाने ऐकलं, सांगितलं, श्री गुरु तुम्ही सुद्धा म्हणताय शुद्धीपत्र आणावं लागन, आणावाच लागन. का आणावं लागन? आता शब्द ऐका बरं का आणावं लागन? निवृत्तीनाथांनी उत्तर दिलं, सांगितलं, ज्ञानदादा अरे शुद्धीपत्राची गरज आपल्याला नाही हे मला माहिती, तुलाही माहिती, पण शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला जावं लागन. का जावं लागन? शुद्धीपत्राची आपल्याला गरज नाही, आपल्याला गरज नाही हे मला माहिती, पण शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला का जावं लागन? कारण शुद्धीपत्र आपल्याकरता आणायचं नाही, या समाजाकरता आणायचंय. कारण संपूर्ण समाज आपण काय करतोय हा पाहतोय, म्हणून आपल्या करता नाही पण समाजाकरता आपल्याला कर्म करावा लागेल. म्हणून साधूला कर्म करण्याची गरज नाही, पण समाजाकरता कर्म करावं लागतं, पण कर्माचं भोक्तृत्व मात्र साधूला नाही. विढाला असं म्हटलंय, साधूला कर्म करावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात की म्हणून या संती अवश्य पाळावी, 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 म्हणून या संती अवश्य पाळावी. वरतुनी गावावे जनामाजी, वरतुनी गावावे जनामाजी, वरतुनी गावावे जनामाजी, या संते अवश्य पाळावी, याची भक्ती ज्ञान वैराग्याची निधी. वरतुनी गावावे जनामाजी, वरतुनी गावावे जनामाजी, वरतुनी गावावे जनामाजी, याची भक्ती ज्ञान वैराग्याची निधी. याची भक्ती ज्ञान वैराग्याची. साधूला कर्म करावं लागतं बरं का करावं लागतं? कारण महाराज म्हणतात की म्हणून या संती अवश्य पाळावे, कर्म करावं लागतं बरं का. एक माऊली ज्ञानोबरांची गोड होई बरं का. ज्ञानोबराय म्हणतात की साधूला बोध भेटण्याच्या अगोदर हे कर्म करावं लागतं आणि बोध भेटल्यावर सुद्धा त्याला निश्चिंत राहता येत नाही, परत हे कर्म करावं लागतं. मला वाटते माऊली म्हणतात की जववरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तवची या साधना बजावे लागे. कर्म करावाच लागत, कारण साधूला कर्माचा त्याग करता येत नाही. कारण साधूचं कर्म स्वतः करता नाही, समाजाकरता साधूला कर्म करावं लागतं. पण पुन्हा सिद्धांत घ्या, जरी कर्म केलं त्या कर्माचं भोक्तृत्व मात्र साधूला लागत नाही, भोगावं लागत नाही. म्हणून साधूचा वर्ग आहे कर्तृत्व वजा भोक्तृत्व. पण अत्यंत महत्वाचा वर्ग आहे तो आपला वर्ग आहे. मला त्या वर्गाकडे देते जेथे कर्तृत्व आहे आणि केलेल्या कर्तृत्वाचा भोग सुद्धा भोगावा लागतो. विढाला मामाला येथे आल्यानंतर कर्म करावंच लागतंय, पण कर्म केल्यानंतर त्या कर्माचा भोग सुद्धा प्रत्येकदा ऐका बरं का. बरीच लोक म्हणतात की महाराज आम्ही अशा प्रकारचं कर्म केले, आम्ही केलेलं काम कुणीच पाहिलं नाही. परत एकदा लक्षपूर्वक ऐका, वाईट कर्म करा अथवा चांगलं कर्म करा, हे कर्म जरी तुमचं कुणी जरी नसलं पाहिलं तर पाहणारा वर परमात्मा असतो, तो सगळं पाहत असतो. म्हणून एक वाक्य घेऊन जा, आयुष्यामध्ये कुणालाच घाबरू नका. आयुष्यात पैशावाल्याला घाबरू नका, आयुष्यामध्ये सत्ताधीशाला घाबरू नका, ज्याला गावामध्ये प्रतिष्ठात आहे त्याला घाबरू नका, आयुष्यात कुणालाच घाबरू नका. पण कर्माला मात्र प्रत्येकाने भयवा, कारण कर्माचा भोग प्रत्येकाला भोगावा. मी म्हणत नाही, आमचे नाथ महाराज म्हणतात, केली कर्म झाली तिची भोगाली उपजली दिली ऐशी किती, उपजली दिली ऐशी किती.
प्रत्येकाला केलेल्या कर्माचा भोग हा भोगावाच. मी चकारांत शब्द टाकतोय, भोगावाच. फरक एवढाच आहे, काहीने कर्म केलं हेच भोगावं लागतं, आणि नाही जरी भोगावं लागलं पुढच्या जन्मात का होईना पण भोगावा. हा, पुढच्या जन्मात का होईना पण भोगावा लागणारच आहे. मग भोगाचं भोक्तृत्व कुणाला चुकणार नाही. पण कर्म करत असताना जरा जपून कर्म करा बरं का. हा, जपून कर्म करा, कारण त्याचा भोग कुणाला सुटत, तुम्हा आम्हाला सुटला नाही, देवादिकाला सुटला नाही, याच्यापेक्षा देवाच्या बापाला सुद्धा सुटला नाही. विठाला काय येथे आल्यानंतर ते कर्म करत असताना आणि त्या कर्माचा भोग भोगावा लागतोय. पण ते कर्म करत असताना काय झाले, आम्ही आल्यानंतर ते कर्म करत असताना त्या कर्माबद्दलच्या गोष्टीमुळे काय झाले, आपण येथे आल्यानंतर ते कर्म करत असताना आपण 4 गोष्टी धरल्यात. परत एकदा ऐका बरं का. त्या कर्माच्या माध्यमातून आपण 4 गोष्टी धरल्यात. लक्षपूर्वक ऐका. आपण काय काय धरले, ऐका रे बारीक ऐका. आपण काय काय धरले, ते कर्म करत असताना आपण काय धरलाय. पहिला अहंकार धरलाय. 2 नंबर आपण ताठा धरलेला आहे. 3 नंबर स्वार्थी जीवन जगण्याची वृत्ती धरलेली. आणि शेवटी 4 नंबर म्हणजे आपण दुर्जनाची संगती धरलेली. हे कर्म करत असताना तुम्ही आम्ही धरलेले. पण साधूही कर्म करतोय, पण साधूने मात्र 4 गोष्टी धरल्या. काय काय धरलं, साधूने पहिल्यांदा देव धरला. 2 नंबर कंठामध्ये नाम धरलं. 3 नंबर चांगल्या लोकांची संगती धरली. आणि 4 नंबर साधूने जर का काय धरलं असेल, परोपकारी जीवन जगण्याची वृत्ती धरली. विठाला आता कर्म करत असताना साधूने काही गोष्टी धरल्या आणि कर्म करत असताना आपण पण धरलं. आता पहिल्यांदा साधूचं सांगण्यात अगोदर आपण काय धरले त्याचा विचार करू. अगोदर आपण काय काय धरले, पहिल्यांदा काय धरलाय कर्म करताना आपण, लगेच वा भूषण दादाने उत्तर दिलं. काय धरलाय पहिल्यांदा, अहंकार. काय धरलाय, काय धरलाय, लय लोकांनी अहंकार धरलाय बरं का. तुमच्या चेहऱ्यावरचा भाऊ सांगतो, तुम्हाला अहंकारच कळला नाही काय मला वाटते. जरा माझ्या भाषेतला अहंकार सांगतो जराशी. बऱ्याच वेळा आम्ही कीर्तन करता गावामध्ये शिरलो का नाही, ते आदरणीय आमच्या माऊली महाराज आम्हाला माहिती आहे सर्वांना. ती कीर्तन झालं फेटा काढून बसलं का नाही, बरेच जण आमच्या पाया पडायला येतात. आता ते पाया पडल्यावर आम्हाला पण गरज असती, आम्ही म्हणतो या बसा बसा. पण ते काय काय बसल्यावर गप्प बसत नाहीत. ते पाठीमागं संगमनेरला मी कीर्तन केलं, माझ्या शेजारी बसलं आणि मला बसल्या बसल्या मला म्हणला, महाराज गावात कोणत्या रस्त्याने आलात. आता कोणत्या रस्त्याने म्हणलं, आता काय सांगावं म्हणलं. आता नाही म्हणलं त्या पलीकडच्या कोपऱ्यात. बरोबर तेवच रस्ता आहे म्हणली. बरं येतानी त्या डाव्या बाजूला एक बंगला दिसला का. आता ह्याचा बंगला बघायला कोण मोकळी होता आता, पण आम्हाला म्हणलं होतं बघितलाय महाराज, 2 कोटीचा बंगला आहे, पठ्ठ्याने बांधलाय. बरोबर ते तुला आम्हाला काय कामात आहे तो म्हणलं. बरोबर त्या बंगल्याच्या पाठीमागं बघितलं का बाग आहेत. आता कुणी बघितलंय म्हणावं लागतंय, बघितलं. 50 एकराचं बाग आहे ते एकटा करून दाखवतोय. आणि त्या 2 कोटीच्या बंगल्यामध्ये तुम्हाला माहिती का 25 लोकांचं कुटुंब आहे माझं. आणि महाराज त्या 25 लोकांना एकटा सांभाळतोय. माझ्यामुळे त्यांना कष्ट करायला मिळतात, माझ्यामुळे त्यांच्या हाताला काम आहे आणि मी त्यांना काम देतोय म्हणून कमीत कमी त्यांना चटणी भाकर खावं लागते. मी सांभाळतोय. म्हातारा असं मी म्हणलं आणि गेलो निघून. म्हातारा निघून गेलो, पाठीमागून पूर घालून माझ्या पाया पडलं. म्हणलं महाराज ते म्हातारा काय म्हणत होतं. मी म्हणलं कोण आहे. ते म्हणलं आमचंच म्हातारे. ते म्हणलं काय म्हणत होतं. काय नाही, म्हातारा म्हणत होतं 2 कोटीचा बंगला मीच बांधलाय, 50 एकराचं बाग आहेत मीच करून दाखवलेले, 25 लोकांचं कुटुंब मीच सांभाळतोय, 25 लोकांना माझ्यामुळे कष्ट करायला मिळतात, 25 लोकांना माझ्यामुळे चटणी भाकर खायला मिळतात, मी करतोय असं म्हणत होतं. ती पोरग परत पाया पडलं आणि म्हणलं महाराज आमचंच म्हातारे. ही म्हातारे जिवंत आहे म्हणूनच आम्हाला चटणी भाकर खावं लागते. ह्याला एकदा मरून द्या, गावाला गुलाबजामचीच पंगत घाल. माणसाच्या अंतकरणातला अहंकार आहे बरं का. काय कर्म करत असताना तुम्ही आम्ही पहिल्यांदा काय धरलाय, अहंकार धरलेला आहे. आणि मला वाटतं की ज्यांनी अहंकार धरला अशी माणसं समाजामध्ये वंद्यत्वाला जात नाहीत. आमच्या तुकोबराय म्हणतात ज्यांनी कर्म धरले अहंकार धरलेला आहे त्यांचं जीवन कसं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अहंकार तो नासा भीत, 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 अहंकार तो नासा भीत,
काय धरलेला आहे? अहंकार. आणि ज्यांनी ज्यांनी कर्म करत असताना अहंकार धरला ती माणसं समाजामध्ये निंदेत झाली. वेळ माझ्याकडे नाही. कर्म करत असताना पहिल्यांदा काय धरलाय तुम्ही आम्ही? बाबा विसरू नका, काय धरलाय? अहंकार. आता 2 नंबर तुम्ही आम्ही धरलाय. काय धरलाय? काय धरलाय? ताठा धरलेला आहे. काय धरलेला आहे? काय ताठा धरलाय? मी जीव तोडून विचारतोय तर तुम्ही सांगा ना. म्हणजे तुम्ही काय धरलाय? लई लोकांनी ताठा धरलाय. लोक वाकायला तयार नाहीत. ते माऊली मी सासवडला जातो, ते एक असं ताठ होतं ना, कुठंच वाकत नव्हतं. त्या बजनी मनाने ठरवलं ह्याला वाकवायचा, पण कुठं? देवाच्या मंदिरात. कसा वाकवता येईल? असं म्हटलं तर धर्म संस्कृतीत किती का कुटीचं मंदिर असताना पण मंदिरात दरवाजे केवढे असतात? का लहान असतात माहिती का? कारण देवाला सांगायचे बाहेर किती का ताटा असताना पण मंदिरात येताना तुला कसं यावं लागेल? वाकून यावं लागेल. आणि मग बजनी मनाने ठरवलेला देवाच्या दारात वाकवायचा. जरा माझ्याकडे बारकाईने बघा बरं का, लय ताठ होतं ती, लय ताठ होतं. ती मंदिरात निघालं, अख्खं गाव मंदिरात गेलं, असं वाकून गेलं. कसं गेलं? असं वाकून गेलं. आता ह्याच्यावरती वेळ आली, पण ह्याच्याकडे ताटा होता, ह्याला वाकायची सवय होती. अख्खं भजनी मंडळ आतमध्ये असं गेलं, ही पण गेलं, पण ती असं नाही गेलं, ती असं गेलं, पण ती असं नाही गेलं पुढे बघून. हो, काय काय लोकांनी एवढा ताठा धरलेल्या कुठं गेलं तरी वाकायला तयार. हे आमच्या ज्ञानोबांनी त्याच्याकरता 2 दृष्टांत खर्चित केल्या. तुम्ही आम्ही ताठा धरलाय, पण किती ताठा धरलाय? माऊली म्हणतात की पहिला तुम्ही आम्ही ताठा धरलेला आहे. किती ताठा धरलेला आहे? हे गोड वर्ण आलं मला वाटते, ज्ञानोबांनी केलं वर्णन. माऊली म्हणतात ताठा धरलाय किती? माईक बंद केलं वाटतं तसं. मी ताठा धरलेला आहे, पण किती? माऊली म्हणतात की आठी व लोहाचे खांब दैसी. आहा, माऊली म्हणतात की ताठा कशा पद्धतीने? आठी व लोहाचे खांब दैसी म्हणजे कळलं का? पार पार. शेतकऱ्याचा दृष्टांत दिला. पार माहिती ना? पार पार. माऊली म्हणतात की पोकळ पार नाही, आठी व लोहाचे खांब दैसे. ती आठीव पार आहे. आता मला सांगा, ते पहाड जर का वाकवण्याचा प्रयत्न केला, पार वाकते का? काही श्रीगोंदा तालुक्यात कोण पार वाकवणार? हा, पहार वाकू शकत? माऊली म्हणतात की पहार आहे आठीव लोहाची, त्या पहारीला वाकवण्याचा किती प्रयत्न केला, पहार वाकत नाही. तसं काय काय लोकांनी पारीसारखा काय धरलाय? ताठा धरलेला आहे. पण मला वाटतं की दिलेला दृष्टांत थोडासा कमी पडतोय. हा, कारण त्या पारीला सुद्धा वाकवण्याची ताकद होती. कुणाकडं? हा, पारीला वाकवण्याची ताकद कुणाकडं? मी श्रीगोंदा तालुक्यातच विचारतोय काही. पारीला वाकवण्याची ताकद कुणाकडं? कोण म्हणलं पाठीमागं उदयभान. आहा हा, अरे उदयभानाकडे नाही, अरे त्या पारीला सुद्धा वाकवण्याची ताकद आहे. माझ्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन सुभेदारांत रायगडच्या दिशेने पहिलं पाऊल पडलं. राजांच्या कानावरती बातमी गेली, सुभेदार येतात. राजांनी सांगितलं येणाऱ्या अष्टमीला आपण खऱ्या अर्थाने कोंढाण्याच्या मोहिमेवरती जातोय. माझ्या तानाच्या कानावरती बातमी गेली नाही पाहिजे. राजांनी सुभेदारांचं स्वागत केलं. सुभेदार बऱ्याच दिवसातून येणं केलं. ओ राजा, रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले. हे ताना येणार की रे? पण ताना कोणत्या तिथीला? राजा येणारी अष्टमी. हे ताना एवढ्या भाऊसाहेबांना पाठवून देतो, आम्ही नाही येऊ शकत. मग मात्र माझ्या तानाने विचारलं, राजा अहो राजा आता म्हणले होते तर रायबाच्या लग्नाला येतो, आणि आता काय झालं? हे ताना, अरे सगळं नाही सांगता येत. आपण राजा काय झालं? हे ताना आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती निघालेले. मग मात्र माझ्या तानात शरीरात रक्त सळसळ करू लागलं. राजांच्या पायाला कडकून मिठी मारली. ओ राजा, रायबाचं लग्न लावून द्या, द्या ना तुमच्या तानाला कोंढाण्याच्या मोहिमेचा विडा. ए ताना, अरे येड लागलं काय? अरे घरामध्ये लग्नाची तयारी चालली, सनई चौघड्या वाजतात आणि कुठं मोहिमेवरती निघाला? हो राजा, रायबाचं लग्न बाजूला करा, कोंढाण्याच्या मोहिमेवरती जायचा विडा देणार. राजांच्या पायाला कडकून मिठी मारली. आणि मग मात्र माझ्या राजांचा नाईलाज झाला आणि तहानाच्या हातामध्ये कोंढाण्याचा विडा दिला. जाता जाता तहानाच्या पाठीवरती हात टाकली. हे ताना, अरे कोंढाण्याचं राखण कोण करते माहिती का? उदय भाने. लई ताकद आहे त्याच्यामध्ये. एक ठोका टाकला, छताडच फोडीतोय.
दुसऱ्या ठोक्यात हात तुडितोय आणि तिसऱ्या ठोक्यात प्राण घेते. ताना जरा जपून जा. आणि कोंडण्याच्या मोहिमेचा विडा उचलला आणि ताना चालू लागला. पण चालत असताना तानाने पाठीमागं वळून पाहिलं. राज हा ताना कोंडण्याच्या मोहिमेवरती निघालाय. या तानाची इच्छा पूर्ण करा की. ए बोल ना ताना, काय तुझी इच्छा आहे? अरे तुझ्या करता तो कोंडण्याच्या मोहीम तुझ्या हातामध्ये दिली, काय तुला मागायचंय माग. राज हा बालमित्र ताना परत माघारी येईन का नाही ते सांगता येत नाही. पण या तानाची इच्छा आहे. शेवटी बालमित्र एकदा कडकुड मिट्टी दे. माझं राज पळत गेलं आणि तानाला कडकुड मिट्टी मारली. ताना नुसता कोंडाणा नको र, अरे कोंडाण्याच्या बरोबर मला तू सुद्धा पाहिजे. राजा काळजीच करू नका, कोंडाणा तुमच्या ताब्यात देणार. आणि राजांच्या मिठीतून ताना बाजूला सरला. जवळची पहार दिसले आणि रागाच्या भरामध्ये पहारीचा 4 आकडा केला आणि माझ्या तानाच्या मुखातून शब्द बाहेर पडला. ओ राजा, ओ राजा, आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा. ते कोण होते? कोण होते? नरवीर, नरवीर तानाचे मालुसरे होते. काय ताकद होती हो एका एका मावळ्याकडं. पहार सुद्धा वाकवण्याची ताकद होती. म्हणून आता जर का श्रीगोंदा तालुक्यात कुणी विचारलं ना, पहारीला वाकून 4चा आकडा करण्याची ताकद कुणाकडे? कुणाचं नाव घेणार? तानाजी मालुसरे. आणि मला वाटतं की माऊली ज्ञानोबरांना हे कळून चुकलं असावा की पुढं पारीला वाकून 4चा आकडा करणारी लोक असतील म्हणून दिलेला दृष्टांत कमी पडतोय. मग काही लोकांनी ताठा धरलाय, याच्याकरता माऊलीने पुढला दृष्टांत टाकला. काही लोकांनी किती ताठा धरलाय? माऊली म्हणतात की लाटणे आईसी नलवी. लाटणं 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 घरामध्ये कधीतरी खाल्लंच म्हणतोय, पाहिलं असेल ना. लाटणं लाटणं महिलांना माहिती. लाटणं लवू शकत का? माऊली म्हणतात की लाटण्याचा आकार विचार कलर निमुळतं आणि मध्ये जाड आहे. वाकवण्याचा प्रयत्न केला, लाटणं मोडन पण लाटणं वाकत. घ्या सिद्धांत. काही लोक माऊली म्हणतात की लाटण्यासारखे काय झाल्यात, ताट आहेत. त्या लोकांनी काय धरलेला आहे? ताठा धरलेला आहे. जातो यम पंथे वाटा, जातो यम पंथे वाटा, गर्व होया दादा, जातो यमा संगे वाटा, जातो यमा संगे वाटा, जातो यमा संगे वाटा, गर्व होया दादा, जातो यमा पंथे वाटा, जातो यमा पंथे वाटा, जातो यमा पंथे वाटा. जातो यमा संगे वाटा, जातो यमा संगे वाटा, जातो यमा संगे वाटा. ताठा धरणाऱ्या माणसाची एकच वाट आहे. कुठं? यमाकडं, नरकाला. बरं का? मग काय झाले? ऐका ऐका. कर्म करत असताना पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही काय धरलाय? ताठा धरलेला आहे. आता वेळ फारच कमी. पहिला धरला अहंकार, 2 नंबर धरला ताठा, आता 3 नंबर कर्म करत असताना तुम्ही काय आम्ही दुर्जनाची संगत धरली. या शब्दाकरता माझ्याकडे वेळच नाही बरं का. आणि 4 नंबर जर का तुम्ही आम्ही जर का काय धरला असेल, आयुष्यभर स्वार्थी जीवन जगण्याची वृत्ती. कर्म करत असताना, कर्माचा अंगीकार करताना सामान्य माणसाने 4 गोष्टी धरल्या. तसं कर्तृत्व साधूकडे आहे, पण साधूने मात्र ते कर्म करत असताना साधूने मात्र याच्या विपरीत 4 गोष्टी धरल्यात. आता साधूने कोणत्या कोणत्या गोष्टी धरल्यात मी पहिल्यांदा चिंतन करीन. साधूने धरले आयुष्यभर परोपकारी जीवन जगण्याची. पण साधू कधी आयुष्यभर स्वार्थाकरता जीवन जगत नाहीत. साधूचं जीवन हे समाजाकरता आहे. म्हणून तर महाराज म्हणतात की इथे उपकारासाठी, 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 इथे
साधूने पहिल्यांदा धरले परोपरी जीवन जगण्याची वृत्ती. म्हणून साधू जरी येथे आले तरी आयुष्यभर साधू समाजाकरता जीवन जगतात हा. साधू कधी स्वार्थाकरता जीवन जगत नाही. साधूचं जीवन हे केवळ समाजाकरता असतं. कधी कधी साधूला स्वतः जरी त्रास झाला, साधू स्वतः त्रास सहन करतील पण समाजाचं मात्र हित करतात. आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे. स्वतःला त्रास जरी झाला तरी चालेल पण समाजाचं मात्र कल्याण करण्याचं काम करतात. म्हणून साधूने कर्म करत असताना पहिल्यांदा धरले परोपकारी जीवन जगण्याची वृत्ती, वेळ कमी. 2 नंबर साधूने काय धरले? चांगल्या लोकांची संगत. आहा, फार महत्वाचा प्रश्न आहे. आयुष्यामध्ये सगळं चुकलं तरी चालेल पण आयुष्यामध्ये चांगल्या लोकांची संगत कधी चुकवायची? हा, चांगल्या लोकांची संगत कधी चुकवायची? ज्या लोकांनी सगळं साधलं पण चांगल्या लोकांची संगत जर का चुकली तर त्याच्या जीवनाला अर्थ नाही बरं का. म्हणजे ज्याला आपल्या जीवनाची प्रगती करायची त्या माणसाने आयुष्यामध्ये चांगल्या लोकांची संगत धरा, दुर्जनाची संगत धरू नका. आणि जर का धरली तर दुर्जनाच्या संगतीमध्ये चांगल्यात सुद्धा वाटोळ झाल्याशिवाय राहणार. म्हणून आयुष्यामध्ये चांगल्या लोकांची संगत धरा. साधूने एकच केले, चांगल्या लोकांची काय केली तर संगत धरलेली. मला मूळ मुद्द्याकडे यायचंय. 3 नंबर साधूने कर्म करत असताना काय धरले तर कंठामध्ये देवाचं नाम धरलेले बरं का. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाने भगवंताचं नाम धरा बरं का. पण काय आपल्याला किती जरी सांगितलं नाम धरा, नाम कंठामध्ये धरा, लोक नाम कंठामध्ये धरण्याकरता तयार, नाम कंठामध्ये धरण्याकरता तयार. आणि कंठामध्ये जर का तुमच्या देवाचं जर का नाम नसेल तर महाराज म्हणतात की तुमच्या जीवनाला अर्थ नाही. म्हणून साधूला हे माहिती. म्हणून साधूने आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा जर का काय धरले कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धरले. आणि महत्वाच्या मुद्द्याकडे मला यायचंय आता 4 नंबर साधूने जर का काय धरले तर कर्म करत असताना साधूने 4 नंबर आपलं जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये देव धरलेला आहे. विठाला आणि मग विचारलं महाराजांना, महाराज साधू ही कर्म आम्ही ही कर्म, पण साधूच्या कर्म करत असताना साधूने 4 गोष्टीतील एक अत्यंत महत्वाची गोष्ट धरली. काय धरलाय? देव धरलाय. काय धरलाय? देव धरलाय. आणि काय माहितीये का, देव जर का साधूने जर का धरला तर धरलेला देव साधू कधी स्वतः पुरता मर्यादित ठेवत नाही, तो समाजाला देण्याचं काम साधू करत असतात बरं का. म्हणून साधूला जर का देव मिळाला तर साधूने आपल्या पुरता मिळाला देव मर्यादित न ठेवता समाजाला देण्याचं काम केलं. जगद्गुरु तुकोबारायांना देव मिळाला पण समाजाला देण्याचं तुकोबारायांनी काम केलं ना. म्हणून तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला देव घ्यावा याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव देण्याचं काम साधूने केलं. जगद्गुरु तुकोबारायांना देव मिळाला आणि मला मिळाला देव समाजाने घ्यावा याकरता तुकोबारायांनी म्हणावा, देव घ्या कोणी, देव घ्या. काय चांगली गोष्ट दारात जर का चालून आली, माणसाला चांगल्या वस्तूची किंमत कळत. हे शब्द फार गोड येतात. चांगली वस्तू मिळाली की चांगल्या वस्तूची किंमत. आणि काय माहिती का, चांगली वस्तू फुकट मिळत असते आणि फुकट मिळलं की त्याची किंमत कळत. हा, बारकाईने आहे का बरं का, फुकट मिळलं तर त्याची किंमत कळत. जरा माऊली कडवटच बोलू का, पंचक्रोशीमध्ये चांगले चांगले महाराज आहेत पण ते महाराज मंडळी मानधनाला त्रास देत नाहीत.
न त्रास दिल्यामुळे लोकांना वाटतं की हे लय घेत नाहीत म्हणजे ह्याच लायकीची आहेत, काही नाही किंमत कळत नाही लोकांना. आणि काही काही देत नाही पण त्यांचा आकडा 25 आहे, त्यांना वाटतं लयच भारी, लोक त्यांना किंमत देतात. ही समाजाचा दुर्गुण आहे बाई. विठाला मला एक त्याच्याकरता माऊली एक कबीरदाजींचं समाजाकरता एक पद फार आवडलं बरं का. हे अशा प्रकारची जीवन जगणारी आणि दुटप्पी भूमिका घेऊन जगणाऱ्या माणसांकरता आमच्या कबीरदाजीने एक पद वापरलं बरं का. कबीरदाजी म्हणतात, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. चांगल्याला किंमत देत नाही तर आणि दुर्जनाला किंमत देणारी काय म्हणजे चांगल्याला किंमत का देत नाही माहितीये का. चांगलं सहज मिळतं ना, ते आई तर मिळले म्हणून चांगल्याची किंमत कळत नाही. आणि एखाद्याला 0 किंमत असती पण त्याची किंमत जर का मोठी असेल तर लोक त्याला उचलून धरतात बरं का. आमच्या कबीरदाजीने त्यांच्याकरता बैमान म्हणावा. गोड उदाहरण बैमान नेमकं कुणाला म्हणावा. कबीरदाजी म्हणतात की साधू संत को कोई न माने, साधू संत को कोई न माने, हिजड़ों को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. पुढलं पद फार गोड आहे बरं का. बेईमान कुणाला म्हणावा. एखाद्याच्या मनाला लागलं तर क्षमा मागतो जय करता. बेईमान कुणाला म्हणावा. कबीरदाजी म्हणतात, माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, औरत को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, 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 आई बेईमान दुनिया, ही दुनिया, दुनिया दुनिया बेईमान रे. समाज बेईमान आहे बरं का. समाज बेईमान आहे. चांगल्याची समाजाला किंमत राहिलेली, चांगल्याची किंमत समाजाला राहिलेली पण दुर्जनाला मात्र डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार. हे तसं आमचे जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या बाजारात देव घ्या पण चांगल्याची किंमत कुठं लोकांना नाही. आणि काय माहितीये का, जे स्वस्त असतं चांगलं असतं पण त्याची किंमत कळत नाही. ज्यांनी समाजाचं वाटण होतं ती किती महाग जरी असलं माणूस दूरवरती जाऊन घेतल्याशिवाय राहणार. जरा सोपं उदाहरण देऊ का. दारात जरा काय एखादी बाई गावरान तूप घेऊन आली आणि ती म्हणते घ्या बाहेर 1200-1300 रुपये किलो, मी 800 रुपये किलो विकते, तूप घ्या. हा जोडून क्षमा मागतो. किती लोक ती बाई दारात तूप घेऊन आले तूप घेते तू. कुणीच घेत नाही. मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाऊ सांगते कुणीच तूप घेत नाही. आता जरा क्षमा मागतो एवढे वाक्या करता. आता काय पदार्थ कुणी दारात घेऊन येत नाही, ते असं गावात मिळत नाही, ते असं वड्याला मिळतं. पण त्याने घेतलं की ती गावात लिजिम खेळतच घेत. जरा क्षमा मागतो. आजपर्यंत आपल्या श्रीगोंदा विभागामध्ये असं कुण आले को आपल्या दारात घेऊन घ्या, पहिल्या दाराची चांगली चढती घ्या, कुणी आपल्या दारात येत नाही. पण क्षमा मागतो
लोक दूरवरती जाऊन घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि चांगली वस्तू दारात आली तर तिचा स्वीकार करत नाहीत. समाजाची रीत आहे म्हणून बैमान म्हणावं लागलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही देव धरलाय कर्म करत असताना आम्ही घेतलेला देव तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या. आणि मग काहींनी मात्र जगद्गुरु तुकोबारायांचं 12ला 10 कमी असताना पाय धरलं. हो तुकोबाराय अहो कर्म करतो तो तुमच्याकडे आहे आणि करतो तो आमच्याकडे पण आहे बरं का. पण त्या करतो तो तुमच्या आमच्यात फरक आहे. आम्ही 4 गोष्टी पण तुमच्या 4 गोष्टीतला देव नावाचं जी वस्तू देव धरलाय तुम्ही हे फार चांगलं कर्म आहे आणि आम्हाला धरण्याकरता सांगताय. पण महाराज असा जर का देव धरला देवाच्या चरणाशी आम्ही जर का संलग्न झालो देव धरला देवाच्या चरणाशी संलग्न झालो आम्ही फलाची अपेक्षा करणारी माणसं आहे. आम्हाला काय मिळेल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला काय मिळेल त्या सोडून द्या. पण आम्ही परमार्थामध्ये देव धरला परमात्म्याशी अनुसरलो आणि अनुसरल्यामुळे आम्हाला काय मिळालं अभंगाचं अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा. जास्त वेळ घेणार नाही बाहेर उन्हे याची मला पूर्ण जाणीव आहे. वेळेचं बंधन पाळणारे प्रथम चरणामध्ये स्पर्श केला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव जर का धरला देवाशी चरणाशी संलग्न झालो अनुसरितो शब्दाचा अर्थ काय मिळतंय अमर झाला. म्हणून ऐका ऐका कर्म करत असताना प्रत्येकाला भीती ती मरण्याची. पण तुकोबाराय म्हणतात की असं काहीतरी करा की जेणेकरून कर्म करत असताना ज्या मरणाची भीती ती मरणाची भीती तुमची नाहीशी होणार आहे. पण त्याच्याकरता काय करा अनुसरी भगवंत तुम्ही धरा भगवंताच्या चरणाशी संलग्न व्हा. आणि जी लोक संलग्न झाली ते कर्म करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्याला मरणाची भीती नाही त्याला अमरत्व प्राप्त होणारी अनुसरी तो अमर. मरणाची भीती आहे का नाही सगळ्याला
नाही नाही पुढे बसलेली मरणाची भीती हा तर कुणालाच मरणाची भीती नाही. बरं एक सोपा प्रश्न करू का, मरणारे का राहणारे? असं म्हणलं तरी वाईट वाटलं लगेच बरं का. कारण ज्ञानोबराय म्हणतात ना, आगा मरहा बोलणं सहाती, प्रत्येकाला मरणाची भीती बरं का. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ते कर्म करून कर्माच्या माध्यमातून जन्म आणि जन्माच्या माध्यमातून जर का मृत्यू जर का तुमच्या वाट्याला येत असेल ना, तर त्या मृत्यूची चिंता दूर करायची असेल ना, तर एकच करा, अमरत्व प्राप्त करायचे. अनुसरितो अमर झाला. हा तुकोबारायने आपला स्व अनुभव सांगितला. आम्हाला अमरत्व प्राप्त झालं कारण आम्ही देव धरला, देवाच्या चरणाशी संलग्न झालो. आणि मग साधकाने जगद्गुरु तुकोबारायने विचारलं, तुकोबाराय आता तुम्हाला अमरत्व प्राप्त झालं, अमरत्व प्राप्त झाल्यानंतर काय झालं? अंतराला संसारा. आणि काय माहिती का, एकदा का देवापाशी गेलं की माणूस संसारात राहत. परत एकदा ऐका बरं का, एकदा का माणूस देवाकडे गेलं की माणूस संसारात राहत नाही, संसारामध्ये त्याच्यामध्ये अंतरच पडतं बरं का. हे माझ्याकडे वेळ नाही, देवाकडे गेलं की संसारामध्ये अंतरच पडतं. आमच्या चोखोबऱ्यांचा किती गोड दृष्टांत आहे वो. चोखोबऱ्यांच्या पत्नीचं बाळणपण जवळ आलं आणि पत्नीने सांगितलं तुम्ही वारीला जाणार आहेत जावा, पण कमीत कमी तुमच्या बहिणीला तरी सांगा बाळणपणा करता येईल. पण ज्यावेळेस आमचे चोखोबऱ्या पंढरपूरला गेले, तो दशमीचा, एकादशीचा, द्वादशीचा नामदेवरायांचं वाळवंटातलं कीर्तन आणि या आनंदाच्या भरामध्ये आमच्या चोखोबऱ्यांना मात्र पत्नीला बाळणपणा करता आले जवळ आलेले आणि बहिणीला निरोप द्यायचा आहे हे विसरून गेले. याचं कारण काय? एकदा का भक्त देवाच्या जवळ गेला की संसारामध्ये त्याच्यामध्ये अंतर पडतं, पण अंतर जरी पडलं तर त्याची चिंता मात्र देवाला असते. म्हणून बाळणपण जवळ आलेले म्हणून देवाला चिंता. म्हणून आमच्या देवाने काय केलं? चोखोबाची बहीण झाला शारंगधारा, चोखोबाची बहीण झाला शारंगधारा, वहिनी बुगडादार हका मारी, वहिनी बुगडादार हका मारी. देवाला मात्र आपल्या भक्ताच्या संसाराची चिंता असते. म्हणून जगाच्या बापाने चोखोबऱ्यांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि महाराजांच्या पत्नीचं बाळणपण केलं. याला कारण काय? देवाला चिंता असते. पण हरिभक्त जर का देवाच्या जवळ गेला मग मात्र संसारामध्ये त्याच्यामध्ये अंतर पडतं. अंतराला संसारा, अमरत्व प्राप्त झालं. मग महाराज संसारामध्ये अंतर पडलं म्हणजे संसाराशी त्याचं आता तादात्म्य राहिलेलं नाही, पण तादात्म्य तुटल्यामुळे आता पुढं काय तर त्याचा परिणाम काय? अभंगाचं द्वितीय चरण. न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे. न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता मात्र आमच्या हरिदासाला विष्णुदासांना काळजी नाही. न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे, त्यांना गर्भवासाची चिंता नाही, दुःख भोगावं लागत नाही. मग महाराजांना विचारलं, महाराज गर्भवासाचं दुःख भोगावं लागत नाही, पण संत येथे येत असताना त्यांना गर्भवासातूनच यावं लागतं ना. आम्ही गर्भवासातून आणि ती येथे येतात, त्यांनाही गर्भवासाचं दुःख आहेत ना. आणि तुम्ही म्हणताय की न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे, यावं तर लागतंय. मग गर्भवासाचं दुःख नाही का? ऐका ऐका ऐका, त्यांनाही गर्भवासातूनच यावं लागतंय आणि आपल्याला यावं लागतंय. पण फरक एवढाच आहे, गर्भवासाचं दुःख तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं, पण संत येथे येत असताना ते जरी गर्भवासातून येत असले गर्भवासाचं दुःख नाही का? कारण जगाचा बाप प्रत्यक्ष त्यांच्या समोर असतो, मग त्यांना गर्भवासाचं दुःख नाही. पण त्या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढत असताना देव सांभाळ करतो, पण कशा पद्धतीने आता प्रमाण म्हणून घेत नाही. कसा सांभाळ करतो? महाराज म्हणतात विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळे याला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मुलाला जशी आपली काळजी नसते, कारण राखण करण्याकरता आई असते, हिताचा विचार करणारी प्रेम करणारी आई असते, तसा जगाचा बाप आमचा काय करतोय? सांभाळ करतोय. म्हणून आम्हाला काळजी नाही. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळीला, न देखते गर्भवास कधी दास विष्णूची. आणि हे करत असताना देव रक्षण करतोय, पण रक्षण करणारा कोण आहे आणि कसा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्रिभुवनी
ज्याची सत्ता त्रिभुवन ज्याची ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला तुकया रक्षिता तो झाला न देखती गर्भवासा न देखती गर्भवासा न देखती गर्भवासा कधी दास विष्णूचे कधी दासा कधी दासा विष्णूचे कधी दासा विष्णूची कधी दास कधी दासा कधी दासा विष्णूचे कधी दासा कधी दासा विष्णूचे कधी दासा विष्णूचे विष्णूचे कधी दासा विष्णूचे कधी दासा बाप करी गोडी लेकुराची मोडी बाप करी गोडी लेकुराची मोडी आपली कर्मांडी बाळाबोनी
मिरासीचा आदनी झालं रे एवढंच तुकोपर्यंत प्रमाण. दादा ऐका रे, आयुष्यामध्ये मिळवलेली संपत्ती, मिळवलेली प्रतिष्ठता, मिळवलेला मान सन्मान कशाची अपेक्षा न करता एकाएकी आपल्या मुलाच्या वाट्याला देतो आणि जगाचा निरोप घेतो. फक्त त्याला बाप म्हणावा, फक्त बाप. पण प्रत्येक मुलाने आपल्या बापाच्या अस्तित्वाचा स्वीकार करा. काय एक शेवटचं वाक्य बरं का, बाप कसा कासाना. ऐका रे, बाप कसा कासाना, दारात पडून कासाना, उठता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही. बाप असा का? नका बापाला कंटाळून जाऊ. काही दिवस होतो आपल्यापाशी, कसा का असाना दारामध्ये पडू नये, खाटावरती पडू नये, उठता येत नाही, बसता येत नाही. दादा झालं माझं. बाप कसा का असाना, कारण जोपर्यंत तुमच्या दारामध्ये बापाची चप्पल दिसते ना, गावात कुणाच्यात हिंमत नाही तुमच्या घराकडे वाईट नजरेने पाहण्याची. पण ज्या दिवशी दारामध्ये बापाची चप्पल दिसणार नाही, अख्खं गाव येता जाता तुमच्या घराकडं वाईट नजरेने पाहिल्याशिवाय राहणार नाही. हे बापाची खऱ्या अर्थाने ताकद असते. पण बाप पाहिजे, जास्त उल्लेख करत नाही. मुनी अनुसंधाने भगवंताला प्रार्थना, या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य परिवाराला द्यावा अशी भगवतचरणी प्रार्थना. कीर्तन रूपी सेवेची पुन्हा एकदा परिपूर्णता. माझे दोन्ही मित्र विकासदादा आदरणीय आमचे कापशे महाराज, महाराष्ट्राचं वैभव माझे मित्र आदरणीय माऊली महाराजांची उपस्थिती, आमचे कापशे महाराज परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ, तुमच्या पुढे दंडवत वंदन. हार्मोनियमचे गोड साथ, गोड अशा प्रकारचे आमचे मुत्था साऊंड सर्व्हिस, त्यांच्या पुढे दंड